हॅलो. चला, दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे खिलवण्याचे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू निर्धावच्या सुरुवात आलाय. खूप चांगला चेंडू त्या हाताला गेला. चेंडूच्या रेषेमध्ये होता फलंदाज गोविंदा गोविंदा जनाठे आणि अजय मोरे असे हे दोन फलंदाज आपण पाहतोय सलामीसाठी गेलेले आहेत. तर पहिलं षटक हाताळतोय महेश आळन. बघा, गोविंदाचा फटका फसलाय. शतरक्षक येतोय. डीफोरून शतरक्षक आला होता, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोल्यावरती आले असतील, हेच कारण पाहतोय हा झेल त्याला दिसला नसावा आणि हा झेल ड्रॉप झाला. जीवनदान मिळाले फलंदाजाला. 2 धावा या पलून पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. अजय मोरे आणि गोविंदा जनाठे असे हे दोन सलामीवीर आपण पाहतोय. या सीझन मध्ये दुसरी मॅच खेळतोय हा संघ. साई एकता फादरवाडी हा संघ आपण पाहतोय. टॉस निघाल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगला चेंडू. आणखीन एक महेश आळन याचा. बघा, झालाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे आणि झेल पकडतोय. गोविंदा याची खेळी ही संपुष्टात आलेली आहे. पहिला गडी बाद होतोय. अशोक येतोय. अशोक हावरा हा न्यू बॅटर इन होतोय. स्ट्राईक वरती असेल. महेश आळन याने खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. 4 चेंडू मध्ये 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. महेश आळन याचा आणखीन एक चेंडू निर्धावच्या सुरुवातीने हातालाय. याच दरम्यान भूमित भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 2 धावा या धावफलकावरती. फुलटा चेंडू मिस केलाय आणि आपण हा चेंडू सरळ यष्टनवर जाऊन आदळलाय. फलंदाज बाद. गणेश येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. गणेश भराड. अजय हा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नाव स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण विकास याला, जो नव्याने आलेला फलंदाज आहे. नाव स्ट्राईक एंड वरती. आणि गणेश याने देखील बघा खूप चांगली सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू इथे निर्धाव हाताला गेलाय. डॉट बॉल ने त्यांनी सुरुवात केलाय.
मध्ये चेंडू हाताला गेला होता, मात्र चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल करताना दिसतोय क्षेत्ररक्षक, त्याचा फायदा इथे उचलला जातोय. 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकास बेंदर हा फलंदाज बाद होतोय. गोपी येतोय, गोपी पुसेकर. बघा मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक येतोय आणि बघा पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण झालंय त्याच्याकडनं. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. या 2 धावा आल्यात आणि या 2 धावेनिशी धावफलक 6 या धावसंख्येवरती 6 रन आपण पाहतोय या धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. कुठेतरी वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा संघ इथे अडचणीमध्ये येताना दिसतोय, कारण धावा आलेल्या नाही आहेत, मात्र विकेट्स इथे जास्त गमावल्या गेल्यात. आणखीन एक चांगला चेंडू त्या हाताला गणेश बरड याने निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. दुसरे षटक आपण पाहतो हे मार्गस्थ आहे आणि धावफलक जर आपण बघितलं तर फक्त 6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा यस गॉन. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय. अजय मोरे याला माघारी परतावं लागेल. बाबू बेंदर न्यू बॅटर इन झालाय, स्ट्राइक वरती असेल. आपण पाहतोय ऑन साईडला हा चेंडू ते खेळून काढला गेला. एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावाने धावफलक कमलाकर भोरड आपण पाहतोय. हे तिसरं षटक हातासाठी बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. धावफलक 7 या धावसंख्येवरती. लो स्कोरिंग सामना होताना दिसतोय. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात येतोय. खूप चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. गणेश, त्यानंतर कमलाकर, त्या अगोदर आपण महेश बघितला. खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे साईकता फादरवाडी या टीमची. फटका तर खूप चांगला खेळला गेला, मात्र क्षेत्ररक्षक तिकडे बघा, क्षेत्ररक्षक आला होता, प्रयत्न खूप चांगला झाला, मात्र बघा 2 क्षेत्ररक्षकांच्या
हाताला तुरी देऊन हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. खरा फिल्डिंग, 4 धावा. अकरा धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावफलक दुहेरी अंकामध्ये आता प्रवेश झालेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर साई इलेव्हन डोंगरीपाडा या संघाने 2 सामने जिंकलेत. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स देवदल या संघाने 2 सामने जिंकलेत. त्यानंतर शाष्टेकरपाडा या संघाने 1 सामना जिंकलेला आहे. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालेला आहे. गोपी पुसेकर हा फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. मुखान बोला बोला जय जय हनुमान, मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. थँक्यू डीजे. 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. या स्पर्धेचा आजचा आपण शेवटचा दिवस पाहतोय, अंतिम दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मेगा फायनल पाहायला मिळेल. पहिला दिवस जर आपण बघितला तर अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. कालच्या दिवसामध्ये टायगर स्पोर्ट्स भीमीपाडा संतोष कोम यांचा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये पाहूया कुठला संघ इथे पोहोचेल. पाहतो आपण मिस टायमिंग झाला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे येतोय मात्र झेल सुटतोय. झेल ड्रॉप झाला आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे या इनिंग मध्ये, या षटकामध्ये. एखादा मोठा फटका एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचू शकतो. वाघोबा स्पोर्ट्स हा संघ. फुलटॉस चेंडू ऑन साईडला गॅप मध्ये फटका केलाय. 2 क्षेत्ररक्षक तिकडे आलेत बघा. खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले. 1 हँडेड हा चेंडू तिकडे फील्ड केला गेला. 2 धावा पूर्ण झाल्या आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज मात्र बाद झालेला आहे. या 2 धावेने धावफलक 16 या धावसंख्येवरती 17 धावांचं टार्गेट हे ठेवला गेलाय. 18 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा ह्या पूर्ण करायच्या असतील साई एकता फादरवाडी या टीमला.
सन्माननीय योगेश आसोलकर साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. 17 धावांचं एक माफक आव्हान ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा या बनवायच्या आहेत साई एकता फादरवाडी या टीमला. सामन्याला सुरुवात झालेली आहे. 17 धावांचं एक माफक आव्हान आहे. दिनेश ठाकरे आणि धनेश बाबर अशी ही जोडी. पहिला चेंडू वाईड हाताला गेलाय. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. एक्स्ट्रा धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. गोविंदा जनाठे आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आलेला आहे आणि पहिला चेंडू त्यांनी वाईड हाताळला आहे. सतरा धावांचं एक माफक आव्हान आणि ते आव्हान रोखत असताना पहिला चेंडू इथे निर्धाव हाताला आहे. यावेळेस बघा अख्खोट्याचा चेंडू खूप चांगला प्रहार इथे पाहायला मिळतोय. शॉर्टफुल आणि पॉवरफुल झालाय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय 6 धावन करता. थँक्यू. या षटकानं धावफलक 17 या धावसंख्येवरती 7 या धावसंख्येवरती 17 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा या धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या चेंडूवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिकडे मिसफिल्ड करतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावां करता. बघा 17 धावांचा एक माफक आव्हान आहे. थँक्यू डीजे. 17 धावांचा एक माफक आव्हान. 11 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. आता फक्त जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा खूप चांगला प्रहार इथे पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा घेण्याची संधी असेल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने 13 या धावसंख्येवरती. अजूनही 4 धावांची गरज आहे. एक सोपं आव्हान इथे पाहायला मिळालं साईकता फादरवडी या टीम समोर आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक चांगला प्रहार इथे पाहायला मिळतोय आणि चौकार येतोय आणि या चौकाराशी हा सामना इथे फिनिश केलेला आहे. सामना जिंकलेला आहे साई एकता फादरवाडी या टीमनं. हार्ड लक वाघोबा स्पोर्ट्स गिदराईपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच साई एकता फादरवाडी टीम. चला दिनेश या लगेच मॅन ऑफ द मॅच साठी दिनेश ठाकरे याची निवड केली जाते मॅन ऑफ द मॅच म्हणून. 4 चेंडूमध्ये हा सामना त्याने फिनिश केलाय. चला कॅप्टन देखील लगेच यायचा आहे टॉस करण्यासाठी.